महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान पुण्यात आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याच दरम्यान सुरतेचा मोठा खजिनाही महाराजांनी लुटला. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगासोबत महाराज त्यांचे पुत्र बाल संभाजी राजेंना घेऊन औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला पोहोचले. तिथे दगाबाज औरंगजेबाने कप्ताने त्यांना बंदी केली. परंतु वीरांना रोखू शक्ती ना भिंती ना ताकद. महाराजांनी चतुराईने केला तिथून तो बाल आग्र्याहून सुटका झाली. आणि यानंतर महाराजांची सिंह शक्ती जागृत झाली. राज्यातून पळून लावला अवघा बदल आणि स्थापन केले मराठ्यांचे एक छत्री राज्य स्वराज्य. यासाठी प्राणांची आहुती दिली शिवाजी, जीवा महाराज, कान्होजी आंबे, तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे यासारख्या अगणित मावळ्यांना. रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय आला. वैदिक मंत्रांच्या घोषात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. रयतेचे लाडके शिवबाराचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची ख्याती सर्व देशांना पसरत होती, बहरत होती. त्यांच्या तेजाचा सूर्य भारताच्या नभांगणात तळपत होता. तो दुर्भाग्याचा दिवस उजाडला. सन 1680 दिनांक 3 एप्रिल. हिंदवी स्वराज्याचा हा तळपता तारा हस्त पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात ते आजही जिवंत आहे आणि अनंत काळ त्यांचं हे स्थान आढळ आहे. ध्रुव ताऱ्याप्रमाणे राज्य आणि राष्ट्र रक्षणाची ही परंपरा जागृत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा पेशव्यांनीही मुघलांची आणि इंग्रजांची लढा दिली. परंतु 1857 सालापर्यंत मराठ्यांच्या स्वराज्यासहित सगळ्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य आले. संपूर्ण भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या बंधनात सापडला होता. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची सिंह गर्जना केली बाळ गंगाधर टिळकांनी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या सिंह गर्जनेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक नवा श्वास फुंकला. लोकमान्यांनी पेटवलेल्या स्वराज्याच्या अग्निकुंडात वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर, चाफेकर बंधू सारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होऊन हे अग्निकुंड धगधगते ठेवले. स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा देण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. मुंबई हे त्या आंदोलनाचे एक प्रमुख केंद्र होते. दांडी यात्रा असो,
असं का चळवळ असो, महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी महात्मा गांधींना मोलाची साथ दिली. याच मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानातून गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा अंतिम इशारा दिला आणि इंग्रजांच्या जुलुमी सत्तेला इथून निघून जाण्यास भाग पाडले. इंग्रजांनी सुधारलेली गेटवे ऑफ इंडियाची वास्तू गुलामीच्या बेड्यांनी जखडलेल्या त्याच्या भिंती वाट पाहत होत्या इंग्रजी सत्तेच्या जुलमी राजवटीचा अंत होण्याची, मोकळा श्वास घेण्याची. आणि तो दिवस उदयला. हजारोंच्या बलिदानाने जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या प्रेमाने उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो भारतीय. गेटवे ऑफ इंडिया पाहत होता ब्रिटिशांची अखेरची सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होता. स्वातंत्र्याचं कालचक्र भारतात पुन्हा गतिमान झालं. एक नवा सूर्य भारताच्या क्षितिजावर तळपू लागला. स्वतंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला. मुंबई, जिला फिरंग्यांनी बॉम्बे म्हटलं, तिथे पहिली ट्रेन धावली, पहिली फिल्म बनली. ही मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली. असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे मुंबई. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक ओळख. ज्यांच्या बलिदानाने लाभले आपले स्वातंत्र्य त्यांना भावपूर्ण नमन करत देश साजरा करतो आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आगामी 25 वर्षे आहे अमृतकाल भारताचा. आजचा भारत जाणतो आहे गतीची दिशा, प्रगतीची भाषा. थांबला तो संकल्प, हाच आहे संकल्प आजच्या भारताचा. सर्वश्रेष्ठ भारत, सर्वशक्तिमान भारत, हेच आहे ध्येय आजच्या भारताचं. या ध्येयाच्या प्राप्तीकरता हवाय दृढ निश्चय आणि दूरदर्शीपणा. लाभले आहे सौभाग्य या देशाला एका प्रगतिशील नेतृत्वाच्या श्री नरेंद्र मोदींच्या रूपाने, एका यशस्वी पंतप्रधानांच्या भूमिकेत, विद्यमान नेतृत्वाच्या भूमिकेत, ज्यांचा संकल्प आहे सन 2047च्या आधी भारताला विकसित देशांच्या यादीत सामील करणे. आणि हे शक्य आहे त्या पंचप्राणांच्या जोरावर. उन पंच प्राण को लेकर के 2047 के राष्ट्रपति के विकसित भारताचा संकल्प, गुलामगिरीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती, आपल्या समृद्ध परंपरांचा अभिमान, एकता, एकोपा आणि नागरिक कर्तव्यांचे पालन या 5 प्रतिज्ञांच्या जोरावरच भारत बनणार आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था.